नमस्कार. जनमानसांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज अनेक वेळा पसरत असतात. यातले काही गैरसमज हे मुद्दामून काही लोक आपल्या स्वार्थासाठी पसरवतात. काही गैरसमज हे कोणीही पसरवत नाही, ते पसरवण्यामध्ये कोणाचाही स्वार्थ नसतो, पण ते गैरसमज पसरतात. ते कशामुळे पसरतात, का निर्माण होतात, कारण प्रत्येक वेळेला समजतातच असं नाही. त्यातला एक गैरसमज असा आहे की समाजवादी मंडळी हे गांधीजींच्या विचारांचे समर्थक आहेत, ते गांधीवादी आहेत, असा एक गैरसमज आहे. गांधीजी हे समाजवादाचे समर्थक नव्हते, ते समाजवादाचे कट्टर विरोधक होते. समाजवाद असं सांगतो की शासनानं समाजाला अनेक गोष्टी मोफत द्याव्यात. गांधीजी हे शासनानं समाजाला किंवा जनतेला काही मोफत द्यावं या विचाराचे विरोधक होते. 1935 सालचा जवाहरलाल नेहरू आणि गांधीजी यांचा एक पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्याच्यात जवाहरलाल नेहरूंनी समाजवादाचं समर्थन केलं आहे, गांधीजींनी समाजवादाचा विरोध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलं की समाजवादामुळे लोकांना चुकीच्या सवयी लागतात, शासन मोफत काही ना काहीतरी देत राहील अशी सवय लागते. भारतामध्ये ग्राम आधारित अर्थव्यवस्था उभी केली पाहिजे. याचं कारण भारतातला मोठी जनसंख्या 80% जनसंख्या ही खेडेगावांमध्ये राहते, शेतीवर आपला उदरनिर्वाह करते. मग मत्स्यपालन असे, गोपालन असे, मेंढीपालन असे, अशा प्रकारचे व्यवसाय हे ग्रामीण भागात उभे राहतात. आणि त्यामुळे ग्राम आधारित ग्राम केंद्रित अर्थव्यवस्था असावी असं गांधीजींचं मत होतं. तसं त्यांनी त्या पत्रांमध्ये उल्लेख केलेला आहे. हा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. समाजवादाचा विचार आणि गांधीजींचा विचार वेगळा होता. गांधीजींनी समाजवादाचा विरोध केला. त्यांनी म्हटलं की समाजवाद हा देशात समाजाच्या जनतेच्या कुठल्याही फायद्याचा विचार नाही आहे असं त्यांचं मत होतं. पण तरी देखील आपल्या देशामध्ये समाजवादी लोक हे गांधीवादी आहेत किंवा गांधीवादाचे समर्थक आहेत, गांधीजींच्या विचारांचे समर्थक आहेत, असा मोठा समज आहे, गैरसमज आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा गांधीजींच्या विचारांचा विरोधक आहे असाही गैरसमज आहे. गांधीजींच्या विचारांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केलेला नाही, विशेषतः आर्थिक धोरणांच्या बाबतीत. संघाचा देखील हाच विचार असला आहे की स्वदेशीचा पुरस्कार केला पाहिजे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली पाहिजे. संघ त्या दृष्टीनं ग्राम विकासाचे कार्यक्रम करतो. संघाच्या एकूण कामामध्ये ग्राम विकास असा एक विषय आहे. पण समज असा आहे किंवा गैरसमज असा आहे की संघ गांधीजींच्या विचारांचा विरोध करतो. संघ अस्पृश्यता मानत नाही. गांधीजींना अस्पृश्यता मान्य नव्हती. गांधीजी धर्मांतरणाच्या विरोधात होते, तसं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे. आणि ते सुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या समोर चर्चमध्ये त्यांनी तसं म्हटलेलं आहे. एखाद्याचं धर्मांतरण करणं हे हिंसेपेक्षा कमी नाही असं त्यांचं वाक्य आहे. एखाद्याला हे म्हणणं की तुझ्या देवापेक्षा माझा देव श्रेष्ठ आहे याचा अर्थ ते हिंसेपेक्षा कमी नाही असं गांधीजींचं मत आहे. त्यांच्या भाषणातलं हे वाक्य आहे. आणि हे भाषण त्यांनी मिशनऱ्यांच्या समोर केलं आहे. त्यांनी मिशनऱ्यांना स्पष्टपणे सांगितलंय सेवाकार्यांची या देशात आवश्यकता आहे, पण सेवा कार्यांच्या आड तुम्ही जर धर्मांतरण करत असाल तर तुम्ही इकडनं निघून जा, सेवा कार्यही करू नका, आमचं आम्ही काय ते बघू.
पण सेवाकार्यांचा आधार घेऊन धर्मांतरण करू नका. धर्मांतरणाच्या बाबतीत संघाचं मत हेच आहे, ग्राम विकास व्हायला पाहिजे, ग्राम आधारित अर्थव्यवस्था उभी केली पाहिजे, हे संघाचं देखील मत आहे. ग्राम विकासाचे कार्यक्रम संघ राबवतो किंवा संघाचे स्वयंसेवक अनेक संस्थांच्या माध्यमातून ते राबवतात. त्यामुळे हा जो गैरसमज आहे की समाजवादी मंडळी हे गांधीजींच्या विचारांचे समर्थक आहेत आणि संघ हे गांधीजींच्या विचारांचे विरोधक आहेत, हा एक मोठा गैरसमज आहे. संघ गांधीजींच्या विचारांचं समर्थन करतो, समाजवादी मंडळी गांधीजींच्या विचारांचा विरोध करतात, ही वस्तुस्थिती आहे. हा विषय आपल्या समोर यावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ कृपया शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.